सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ब्लॉग विथ अक्षय अनदर ब्लॉग. तर मित्रांनो फायनली बऱ्याच दिवसानंतर असा उलटा कॅमेरा पकडला आणि ब्लॉग करायला चालू केलं आहे. कारण की मी उद्या चाललो आहे माझ्या योगा इन्स्टिट्यूटच्या मुलांबरोबर पिकनिक नाही बोलू शकत. ॲक्च्युली आम्ही चाललो आहे संजय नॅशनल गॅदरिंग पार्कला. तर एक्झॅक्टली मला पण नाही माहिती काय करायचं काय नाही करायचं आहे. तर मॅमनी विचारलेलं कोणाकोणाला यायचं आहे, कोण कोण इंटरेस्टेड आहेत. तर एक्झॅक्टली काय होणार आहे काय नाही होणार आहे त्याचा सिनारी होता आम्हाला काय माहिती नाही. तरी पण आम्ही बोललो की चला विचारलं आहे तर लगेच डोक्यामध्ये टूप भेटली, जाऊया आणि नवीन ब्लॉग तरी बनवूया. कारण की नवीन चेहरे पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटते. तर उद्या सकाळी लवकर निघायचं आहे कारण की उद्या संडे आहे, सगळे झोपलेले असणार. म्हणून मला कशाला उगाच सगळ्यांची झोपमोड करायची म्हणून बोललं आज रात्री बॅग पॅक करतो, रेडी होतो आणि मग काय उद्या सकाळी डायरेक्ट आंघोळ बिंघोळ करून डायरेक्ट संजय नॅशनल गॅदरिंग पार्कला भेटूया. तर चला भेटू मग. सो मग मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहे कानेरी केव्सला. आणि भाई सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल भाई, सबस्क्राईब. सो फायनली आम्ही लोक पोचलो आहे कानेरी केव्सला आणि आता थोडीफार मजा, सगळं आता ट्रॅकिंगच करेन. जास्त काय जेवढं बोलता येईल तेवढं बोलेल. आणि इथं पहिलं मेन महत्त्वाचं म्हणजे फोटो सेशन आणि हा फोटो बॉम्ब. ठीक आहे, अर्धाच चढलं आणि घाम निघाला. पूर्ण चढल्यानंतर काय होतंय देवाला माहिती. चलो ten-headed deity, which is a guardian deity. It is said that it overlooks, avaloka. It means to oversee the entire world and it protects the world. So in the Buddhism as a faith, this deity was someone very important who was treated as a guardian deity, protecting everyone practicing Buddhism. Thank you. अशी लोक असतात ना, त्यामुळे आपल्या इंडियाच्या काय बोलतो हिस्ट्रीचं नाव खराब होतं अशा लोकांमुळे. मला सॉरी नाही बोलणार, तुम्ही चप्पल तिथे फेकली. आय एम दॅट सो होल. मी सगळं टाकेल ब्लॉग मध्ये, पहिला सांग. हे तू हे ब्लॉग मध्ये टाकलं. हां मग गाईज ही ती पोरगी आहे. सो मग मित्रांनो फायनली वरचा निसर्गाचा सगळा आस्वाद आम्ही घेतला आहे आणि आता आम्ही चाललो आहे खाली. चढलो आहे तर एकदम एनर्जीने. आता खाली कसं जायचं आहे, सगळ्यांच्या तोंडावरती 12 वाजले, दमलेत सगळे पोरं. आणि ठीक आहे आता कसं बसं उतरतो, नाहीतर नजरहाटी दुर्घटना घटीवाला असा सीन आहे. व्यवस्थित उतरलं पाहिजे. तर व्हिडिओग्राफी राहून द्या साईडला, पहिलं नीट खाली उतरूया मग तुमच्याशी बोलूया. बाय. मस्त सुंदर असा व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो. सो मग मित्रांनो फायनली आम्ही खाली उतरलो आहे आणि येताना आम्ही बसने आलेलो होतो. बोललो जाताना काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करूया आणि बोललो की चालत जाऊया. चालता बोललो काहीतरी टाईमपास पाहिजे म्हणून घेतलं आहे इमली. सो फायनली इमली बघून लगेच शाळेचे दिवस आठवले म्हणून बोललो की चला खाऊ इमली. कोणी शाळेमध्ये जाताना इमली खाल्ली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता चालतो, बघा आता चालायला किती वेळ लागणार का माहिती नाही. कॉन्फिडन्समध्ये तर बोललो आहे की चाललो आहे. ठीक आहे, किती वेळ लागेल काय लागेल माहिती नाही. जेव्हा पण मी गाडीच्या इथे पोचेल तेव्हा तुम्हाला दाखवेल की यस मी पोचलो. नाही तर मध्ये काही दाखवण्यासारखं काय भेटलं तर दाखवेल. तोपर्यंत तुम्ही इमली बघा, इमली. तर मग मित्रांनो जेवढा विचार केला होता तेवढं सोपं नाही. फाटली आता आमची.
ठीक आहे, अजून मे बी 5-6 किलोमीटर चाललो आहे आम्ही आणि अजून 3 किलोमीटर बाकी आहे. मला आता एक टायमानंतर असं वाटलं की ठीक आहे, चुकीचा निर्णय मी घेतला आहे, बस घेतली पाहिजे होती. आता इथे सायकल भेटत आहेत माझ्या तर सायकल घेऊ आणि बाकीचे 3 किलोमीटर कंप्लीट करू. तर प्रॉबेबली बघू कसं काय. चलो. walk 5 to 6 kilometers. Until and unless you are not doing yoga. क्योंकि योगा से ही होगा. पण आता आमच्याकडून योगा से भी नाही होगा. पाटली कुठला निर्णय घेतला आहे कसला काय कळना झालंय. कोई नाही आया. कॅमेरा शाय पर्सन. ठीक आहे, सायकल तर काय भेटली नाही. 11 नंबरच्या बसने चाललंय. डुबुक 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 डुबुक. हा मित्रांनो, फायनली उमेदची किरणं दिसलेत मला. बिल्डिंग दिसत आहेत बाहेर, त्यामुळे मला असा होप आलाय की आता आम्ही पोचतोय. तुम्हाला आवाजावरून आणि चेहऱ्यावरून वाटत असेल की किती काय खाज आहे आम्हाला चालत यायची. ज्या पण गव्हर्नमेंटने एवढी सगळ्या सुखसुविधा दिल्या आहेत, बस दिल्या आहेत, गाड्या दिल्या आहेत, पण नाही खाज. ठीक आहे, ती खाज तर आता मिटली आहे. वी डिड इट बोलते. वी डिड इट. ठीक आहे, वी डिड इट. आता मी घरी जाऊन झोपून पुन्हा डेड इट असते यार, असते. ठीक आहे, काय नाही भाई. 1 किलोमीटर भाई, 1 किलोमीटर. हे असे किलोमीटर बघून ना अजून त्रास येतो, पण ठीक आहे का. तुम्हाला पण त्रास येतो. सबस्क्राईब करा मला. हां भाई, अशा भिका मागून सबस्क्राईब वाढवावं लागतं. ठीक आहे, चला भेटू डायरेक्ट एंडला. हां, असं इथे गार्डन पण आहे, बोरिवली नॅशनल पार्क गार्डन. मला गार्डनमध्ये जायची जरा पण हिंमत नाही. आणि कारण की गार्डन दिसल्या म्हणजे आम्ही फायनली पोचलो आहे गेटवरती. आणि थोडंसं वॉकिंग आहे. हे छोटंसं गार्डन आहे, मस्त आहे गार्डन. हरियाली हरियाली. पण आता काय, आमची हरियाली निघाली. आता थेट गाडीवरती बसत आणि बुंग. आयुष्यामध्ये गेट बघून मला एवढी कधीच खुशी नसेल झाली तेवढी खुशी मला आता होते हा गेट बघून की फायनली आम्ही पोचलो आहे. आणि आता मी माझ्या गाडीवर बसणार आणि भुर्रकन घरी जाणार. कारण की आता कॅपॅसिटी नाही आहे काय बोलायची, काय शूट करायची. गेट बघून तर असं वाटतंय हा. चला मग डायरेक्ट घरी जाऊन आउट्रो करू. तर मग मित्रांनो, फायनली फ्रेश झालं आणि थोडीफार एनर्जी आली आहे जेणेकरून मी हा ब्लॉग एंड करेल. तर तुम्ही तर बघितलं असेल की किती मजा आली आणि किती मी कष्ट घेतले आहेत चालायचे. ठीक आहे, जास्त काही शूट करायला भेटला नाही कारण की खूप ट्रॅक चढायचं होता आणि आपल्याला काही एवढं ट्रॅकिंगमध्ये आपण काय प्रो नाही आहे. तर बोललो उगाच कशाला शहाणपणा करायचा. त्यामुळे बोललं की इमानदारीत पहिलंच चढूया, जेवढं काही शूट करता येईल तेवढं शूट करूया. आणि बाकी तर काय मनातल्या गोष्टी तर आहेच सांगायला तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत बघताय तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं. ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू अशात पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस आउट.